संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात 1,000 रुपयांची वाढ. लाभार्थ्यांना दरमहा 1,500 ऐवजी आता 2,500 रुपये मिळणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिव्यांग बांधवांचा नवा निर्णय. पुणे मेट्रोवरील बालाजीनगर बिबवेवाडी या 2 नवीन स्थानकांना मंजुरी. स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर बालाजीनगर आणि बिबवेवाडी ही 2 नवीन मेट्रो स्थानकं उभारणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयाच्या नवीन संकुल बांधकामाच्या खर्चास मान्यता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रकल्पासाठी 3,750 कोटी रुपयांची तरतूद. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत. चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. छगन भुजबळ, पंकजा मुंडे, अतुल सावे यांचा समावेश. जी-आर मधील काही शब्द विधानांबाबत संभ्रम. जी-आरचा अभ्यास करून कोर्टात जाणार छगन भुजबळांचं विधान. उपोषण मोर्चा या बाबी ओबीसी संघटनांनी थांबवाव्यात, भुजबळांचं आवाहन. मराठा आरक्षणाच्या जी-आरवर मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा. भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीवर टाकला बहिष्कार. बैठकीतून भुजबळ बाहेर पडले. मराठा आरक्षणाबाबत असा जी-आर येईल अशी अपेक्षा नव्हती. जी-आरवर चर्चा करू, मंत्री छगन भुजबळांनी व्यक्त केली नाराजी. जी-आर काढला म्हणून छगन भुजबळ नाराज आहेत, याचा अर्थ तो जी-आर पक्का आहे. मनोज जरांगेंचं वक्तव्य. अध्यादेश देताना जयकुमार गोरे उपस्थित होते. मराठा आणि ओबीसी नेत्यांनी मिळून जी-आर दिला, मग भुजबळ नाराज का? रोहित पवारांचा प्रश्न. भुजबळांनी नाराजी दर्शवल्यानं त्यांचं अभिनंदन. मराठा आरक्षणाचा अध्यादेश संविधान विरोधी. गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल. आम्ही भुजबळांची समजूत काढू, घेतलेल्या निर्णयाची वस्तुस्थिती भुजबळांना समजवू. भुजबळांची नाराजी नक्की दूर होईल. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी नोंदी असणाऱ्यांना आरक्षण मिळणार. ओबीसी आरक्षणावर याचा परिणाम नाही. गैरसमज न करता वस्तुस्थिती स्वीकारावी. विखे पाटलांची प्रतिक्रिया. मराठे ओबीसीमध्ये आलेत. मराठवाड्यातील मराठा आरक्षणात आलेला दिसणार. छाती ठोकून सांगतो, जरांगे पाटलांनी व्यक्त केला विश्वास. मराठा आरक्षणाचा जी-आर काढल्यामुळे जालन्यात व्यापाऱ्यांनी केला जल्लोष. फटाके फोडून आणि पेढे वाटून व्यापाऱ्यांनी साजरा केला आनंदोत्सव. नागपूरच्या शिवाजी पुतळा चौकामध्ये सकल मराठा समाज बांधवांचा जल्लोष. जरांगेंच्या प्रयत्नांना यश मिळाल्यानं ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा. धुळीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाचं आंदोलन. सरकारनं 65% ओबीसींची फसवणूक केल्याचा आरोप. शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. मराठ्यांना मिळालेल्या जी-आरची प्रत फाडून ओबीसींकडून गोंदियामध्ये जाहीर निषेध. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत ओबीसींचा सरकारला इशारा. कल्याण डोंबिवलीच्या अतिरिक्त आयुक्तांच्या दालनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं ठिय्या आंदोलन. अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांकडून अवाजवी शुल्क आकारण्यात येत असल्याचा आरोप. गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर एनएचएम आंदोलकांकडून थाळीनाद आंदोलन. गेल्या 16 दिवसांपासून 1200 एनएचएम आरोग्य कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू. हिंगोलीमध्ये जिल्हा परिषद कार्यालयासमोर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं थाळीनाद आंदोलन. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे शासन दुर्लक्ष करत असल्यानं कर्मचाऱ्यांकडून थाळीनाद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ओबीसी आंदोलनाला भेट देणार. नागपुरात ओबीसी साखळी उपोषण सुरू आहे. वर्ध्यात आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचा विविध मागण्यांसाठी मोर्चा. मोर्चामध्ये मागण्यांचे फलक घेत जोरदार घोषणाबाजी. 2013 साली झालेल्या अन्न औषध विभागातील आंदोलनातून रविकांत तुपकर आणि कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता. 12 वर्षांपासून सुरू होता खटला. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर. 19 प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना. 15 सप्टेंबरपर्यंत हरकती सार करण्याची मुदत. आगामी महापालिका निवडणुकांसाठी सोलापूर महानगरपालिकेकडून प्रभाग रचना प्रसिद्ध. 2017च्या महापालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेप्रमाणेच यंदाही सादरीकरण.
मालेगावात खड्ड्यांमुळे गणेश भक्त आक्रमक. गणपती डोक्यावर घेऊन गणेश भक्तांचं आंदोलन. मालेगाव महापालिकेचा नागरिकांकडून निषेध. नंदुरबारमधील चौगावात रस्ता नसल्यानं नागरिकांचे हाल. रस्त्याअभावी नागरिकांची पायपीट. गरोदर मातेला बांबूच्या झोळीत टाकून 4 किलोमीटर पायपीट. वाशिमच्या कुत्तरडोह गावाजवळच्या काटेपूर्णा नदीवरील पुलाला खड्डे. पुराच्या पाण्यातून खड्डेमय पुलावरून वाट काढताना गावकऱ्यांची कसरत. अकोल्याच्या अडसूळ गावामध्ये सांडपाण्याच्या त्रासाला कंटाळून एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. या प्रकारानंतरही ग्रामपंचायत सांडपाण्याची विल्हेवाट लावते का, याकडे गावकऱ्यांचं लक्ष. कोल्हापुरातील गारगोटी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ. तब्बल 20 जणांचा कुत्र्यांनी घेतला चावा, तर खानापूरमधील एक वृद्ध कुत्र्यानं चावा घेतल्यानं गंभीर जखमी. ताडोबा किंग छोटा मटका हा ब्रह्मा वाघाशी झालेल्या संघर्षात जखमी झाल्यानंतर सध्या चंद्रपुरात TTC केंद्रात उपचार सुरू. डावा पाय आणि सुळ्यांनाही नुकसान. जंगलात सोडणं शक्य नाही, ताडोबा प्रशासनाची माहिती. दादरमध्ये रेल्वे स्टेशन परिसरात पार्क केलेल्या दुचाकी वाहनांना आग. अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. मुंबई गोवा महामार्गावर नांगलवाडी इथं खेड विरार ST बसमध्ये आग. चालकानं प्रसंगावधान राखून तातडीनं गाडीतील सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवल्यानं मोठी दुर्घटना टळली. बेळगावात बेवारस वृद्धेवर अंत्यसंस्कार करून घडवलं मानवतेचं दर्शन. अंत्यसंस्कारासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते एकत्र. गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी रोहा आगाराकडून व्यवस्था. कोलाड आंबेवाडी इथून परतीच्या प्रवाशांना ST बसच्या सुविधा. रायगड जिल्ह्यातून सोडल्या जादा गाड्या. बेळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 18 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले. तापी नदीपात्रात 1,16,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू. कराडच्या कोयना धरणाचे वक्र दरवाजे पुन्हा उघडले. कोयना नदीत एकूण 15,700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू. जालन्याच्या वडोद तांगडा गावासह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रायघोळ नदीला पूर. शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली. भिवंडीवाडा महामार्गावर खड्ड्यांमुळे ट्रक पलटी. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी खर्च होतात कोट्यवधी रुपये, परंतु परिस्थिती तशीच असल्यानं वाहन चालकांना मोठा मनस्ताप. दारूच्या नशेत मुलाकडून जन्मदात्या वडिलांची हत्या. काठीच्या सहाय्यानं डोक्यावर वार करून केला खून. अकोल्यामधील धक्कादायक घटना. सोलापूर हैदराबाद महामार्गावर बसची ट्रकला जोरदार धडक. अपघातात 16 जण जखमी झाले असून त्यातील 6 जण गंभीर जखमी. अपघातानंतर महामार्गावर झाली होती वाहतूक कोंडी. यवतमाळच्या सिंगरवाडीमध्ये पुरामुळे पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यानं दुचाकीसह दाम्पत्य गेलं वाहून. पत्नीचा मृतदेह अडवण्यात यश, तर पतीचा शोध सुरूच. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात वाल्हेरी ते भवर दरम्यान शाळकरी बसचा अपघात. अपघातामध्ये 4 विद्यार्थी गंभीर जखमी, तर इतर विद्यार्थी किरकोळ जखमी. बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. सांगलीच्या विटा ते आळसंद रस्त्यावर थांबलेल्या नादुरुस्त डंपरला कार आणि दुचाकीची धडक. 2 वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू. अकोल्याच्या पिंपळखुटातील गावकऱ्यांकडून अकोला महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या विरोधात गावकरी आक्रमक. पोस्टातील ठेव वारंवार मागणी करूनही मिळत नसल्याचा महिलेचा आरोप. पंढरपूरमधील बोरगाव येथील पोस्ट ऑफिसवर महिलेचा ठिय्या. पोस्टमन चुकीची माहिती देत असल्याचा आरोप. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानातील बाप्पाचं राज ठाकरेंनी घेतलं दर्शन. मुकेश अंबानींनी घेतलं मुंबईच्या परळमध्ये लालबागच्या राजाचं दर्शन. सोबत नीता अंबानींनीही घेतलं दर्शन. अनंत चतुर्दशीला कोकणातील महाविद्यालयांना सुट्टी द्या. भाजपा आमदार निरंजन डावकर यांची मागणी. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांना दिलं निवेदन. चलचित्र देखाव्यासाठी प्रसिद्ध विरारचं टेंभी कोल्हापूर गाव. वैती कुटुंबियांच्या घरी ऑपरेशन सिंदूरवर चलचित्र देखावा. 60 वर्षांपासून जोपासली जाते परंपरा.
गोंदियाच्या सिव्हिल लाईन भागामध्ये राहणाऱ्या त्र्यंबक जरोदेनं बाप्पाच्या देखाव्यातून आईला घडवली पंढरीची वारी. देखाव्यातून साकारला गोंदिया ते पंढरपूर असा 950 किलोमीटरचा प्रवास. मुंबईच्या गोरेगावमध्ये काकाजी नगर मंडळानं नायलॉनच्या दोरीपासून साकारला गणपती. मंडळाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. पालघरच्या सूर्या नदीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विसर्जनासाठी गेलेल्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू. दोघांचेही मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश. रायगडमधील मुंबई गोवा हायवेवरील इंदापूर इथं वाहतूक कोंडी झाली होती. कोकणवासियांचा परतीचा प्रवास. कोकणवासीय मुंबईत परतत असल्यानं वाहतूक कोंडी. नाशिकच्या मनमाड शहरामध्ये शिंदे परिवारानं साकारला पंढरीच्या वारीचा आकर्षक देखावा. देखावा साकारण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर. शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठानतर्फे मिनी तिरुपती बालाजी देवस्थानचा देखावा. भाविकांना दुहेरी दर्शनाचा आनंद. गडचिरोली जिल्ह्यात कंत्राटदारांच्या थकीत देयकांचा प्रश्न ऐरणीवर. तब्बल 1,500 कोटींची देयकं शासनाकडे प्रलंबित. अमरावती शहरातील वरून धावणाऱ्या वाहनासाठी बंद केलेल्या रेल्वे पुलाखाली आता रेल्वे ही उभी करण्यास मनाई. सुरक्षेच्या कारणास्तव अमरावती शहर पोलिसांनी दिले रेल्वे विभागाला पत्र. नागपुरातील डबल डेकर उड्डाणपुलाची गिनीज बुकमध्ये नोंद. महामेट्रोकडून कामठी मार्गावरील सर्वात लांब उड्डाणपुलाची निर्मिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महामेट्रोचं कौतुक. गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस दल ऍक्शन मोडवर. दंगा, चोरीसह इतर गंभीर गुन्ह्यांमधील 50 आरोपींना सण उत्सवादरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रवेशास मनाई. राज्यातील ड्रॅगन फ्रूटच्या दुसऱ्या बहरातील काढणी अंतिम टप्प्यात. सध्या ड्रॅगन फ्रूटला प्रति किलो 70 ते 125 रुपये दर. खानदेशात उडदाच्या कापणी मळणीच्या खर्चाच्या तुलनेत उडदाचं उत्पादन कमी. दुसरीकडे शेंगा तोडणीसाठी मजूर 40% वाटा मागत असल्यानं शेतकऱ्यांना खर्च परवडत नसल्याची स्थिती. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात चुकीचे सर्वे झाल्यानं नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये अवैध शस्त्र विरोधी मोहिमेअंतर्गत केवळ 20 दिवसात 50 पिस्तूल आणि 79 जिवंत काडतुस जप्त. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून 45 आरोपींना अटक. सोलापुरात महापुरुषाच्या पुतळ्यासमोर अश्लील कृत्य करणाऱ्या व्यक्तीला तरुणांनी रोखलं. धक्काबुक्कीत जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसात 2 गुन्हे दाखल. मालेगावात नीलगाईच्या मांसाची बेकायदा विक्री. 35 किलो मांस जप्त. एकाला अटक. 2 जण फरार. नाशिकच्या आराई तालुक्यातील आरम नदीपात्रात वाहून आला अज्ञात मृतदेह. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला सटाणा ग्रामीण रुग्णालयात. परभणीच्या राणी सावर गावात तलावात बुडून 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन. महिलेच्या हँडबॅगला कट मारून रोकड केली लंपास. भंडाऱ्याच्या लाखांदूर येथील शिवाजी टी पॉइंट परिसरातील घटना. अज्ञात आरोपी विरोधात लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल. गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी नष्ट केली लाखो रुपयांची दारू. जप्त केलेल्या दारूच्या बाटल्यांवर चालवला बुलडोझर. इगतपुरी तालुक्यात अवैधरित्या वापर करण्यात येणाऱ्या जिलेटिनचा साठा जप्त. आरोपींना वाडिवरे पोलिसांकडून अटक. व्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची चीनमध्येच भेट झाली. चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या विजय दिनाच्या परेडनंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यात द्विपक्षीय चर्चा. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय केली बैठक. शहबाज शरीफ यांनी भारत रशियाच्या संबंधांवर केलं भाष्य. रशियानं पाकिस्तानबरोबर देखील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याची केली विनंती. इस्रायलनं गाझामधील आपली कारवाई वाढवण्याचा निर्णय घेतला. इस्रायलनं सीमेवर रणगाडे आणि लष्करी वाहनांमध्ये वाढ केली. इस्रायलच्या या निर्णयाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या व्यापार धोरणांवर केली जोरदार टीका। यावेळी ट्रम्प यांनी नवी दिल्लीनं अमेरिकेवर जगातील सर्वात जास्त टॅरिफ लादल्याचा केला आरोप।